शामें मलंग सी, रातें सुरंग सी, बाली उड़ान पे ही न जाने क्यों इलाही मेरा जी आए आए, इलाही मेरा जी आए आए। स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल कोकणी कलाकारमध्ये। मी विठ्ठल काका तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। तर म्हणजे आता आम्ही असा वैभववाडी येथील वृंदावन रिसॉर्टमध्ये जरा एन्जॉय करूसाठी गावावरनं सगळी आमची मुंबईकर येईल, ताकरमान येईल आणि मनात लागली चला आपण जाऊया काहीतरी, एक दिवस होलो उद्या जाऊचा तर आता काहीतरी फिरायला जाऊया। तर आता आम्ही असा वृंदावन रिसॉर्टला वैभववाडीतून 1 किलोमीटरच्या अंतरावर इकडून जवळ पडता। आमच्याकडून यासाठी थोडासा स्ट्रगल करू काय, पण अतिशय सुंदर असा ठिकाण असा वृंदावन रिसॉर्ट वैभववाडीमधील। खरंच आपल्या फॅमिलीसाठी तर एकदम एक नंबर उत्तम अशी जागा असा। चला आता मी तुमका दाखवते, संपूर्ण परिसर फिरवते, आमची सगळी माणसं येईल ती किती मजा करतात ती तुमका ह्या व्हिडिओतून बघू भेटले। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मंडळी। चला आता आपल्या आमची गँग जी आता रेन डान्स सुरू केलेली आता रेन डान्स साठी आपली मंडळी आता या ठिकाणी येलेली असा। फोटो काढ हौसला जोश काय रे बाकी पण थोडंसं परिसर दाखवतोय हे बघा विंजा। चला आता तुमका वरती पण परिसर दाखवतोय। वरती स्विमिंग पूल आहे का आणि खालच्या साईडला आणि एक स्विमिंग पूल असा, 2-3 स्विमिंग पूल असतात। त्याला तुमका मी आता दाखवते की काय काय विशिष्ट असतात ते। चला जाऊया। मेन एंट्रन्स असा, मुख्य प्रवेशद्वार या ठिकाणी असा। इथून डायरेक्ट तुम्ही आतमध्ये गेल्यानंतर सुरुवातीकच इकडे वृंदावन रिसॉर्ट वैभववाडी इथे लागतं आणि इथून काउंटर असा इकडे आपण एंट्री करूसाठी जी काय चार्जेस असतील ते चार्जेस पण तुमका मी दाखवतोय। वृंदावन रिसॉर्टची प्रवेश फी सूचना असा, प्लस त्यांच्या थोड्या काय सूचना असतात, त्यांचे नियम असतात ते या ठिकाणी असं। आणि या वरती बघा, वरती इकडे दाखवते तुम्हाला मंगल कार्यालय असा लग्नासाठी हॉल। अगदी आपल्या हव्या असलेल्या बजेटमध्ये इकडे त्यांनी मंगल कार्यालय आपल्याला उपलब्ध करून देतात ते। तसेच या ठिकाणी पार्किंगसाठी पण त्यांनी खूप अशी जागा ठेवलेली असा, त्यामुळे पार्किंगला पण काय एवढं प्रॉब्लेम येणार नाही। इथे जागा प्लस बाहेरच्या साईडला सुद्धा पार्किंगला जागा आणि इथे हवा पण एकदम खेळती असा, मोकळी जागा असल्यामुळे कंटिन्यू हवा येत असता। या ठिकाणी पार्किंग असा आणि हो मेन प्रवेशद्वार वृंदावन रिसॉर्ट वैभववाडी। चला आता वेळ न दवडता आपण डायरेक्ट खाली जाऊया। आपले जे मजा करतात आपण पण थोडी मजा करूया, माका पण मजा करूची या, तुमका दाखवतले त्याचबरोबर मी पण मजा करतले। तर चला आता खाली जाऊया। इकडे बघा मिनी स्विमिंग पूल असा लहान मुलांसाठी, मोठे पण खेळू शकतात।
आणि लहान मुलं पण इकडे असतातच. त्याच्याकडे वॉटरफॉल म्हणजे धबधब्याचा त्यांनी एक कृत्रिम धबधबा तयार केलेला असा. आपण फोटोशूट वगैरे या ठिकाणी करू शकता. या ठिकाणी सुद्धा रूममध्ये राहण्यासाठी सुद्धा रूम वगैरे अवेलेबल केलेले असतात. त्यांना तुमका जर यायचं असलं तर तुम्ही ते राहण्यासाठी सुद्धा येऊ शकतात. खरंच आपल्या कोकणात एवढ्या सुंदर ठिकाणी कोकण म्हणता, कोकण आणि कोकणाच्या या निसर्गरम्य वातावरणात वृंदावन अगदी कृष्णाच्या नगरीत वसलेलं असं हे वृंदावन रिसॉर्ट असा. जणू काय कृष्णाची सुंदर नगरीच इकडे वसलेली असा. आणि इकडे गेल्यावर मन एकदम शांत होता. निसर्गाच्या सानिध्यात वसलेला या वृंदावन रिसॉर्ट अगदी नावाप्रमाणे खरोखरच वृंदावन या असा. या ठिकाणी बघा कृष्णाचे जो मोरपंख असता त्या आकाराचा स्विमिंग पूल असा अगदीच वृंदावन असा वाटता. पर्यटक पण भरपूर येले असत. 3च्या 3 स्विमिंग पूल असत आणि सगळी फुल झालेली असत. तसेच या ठिकाणी बघा लहान मुलांना खेळूसाठी पण विविध प्रकारचे असे जम्पिंग जॅक्स अवेलेबल असा. तसेच या ठिकाणी मंगल कार्यालय पण हा बघा. मंगल कार्यालय असल्यामुळे कसा विवाह लग्नाचे कार्यक्रम असतात किंवा इतर जे फॅसिलिटी असतात ते तुम्ही या ठिकाणी करू शकता. तुमचा वेळ जाता, मनोरंजन होता. वैभववाडीसून फक्त इकडे 1 किलोमीटर लागता आणि आमच्या घराकडसून इकडे 17 किलोमीटर हा. कणकवलीसून पण काय एवढा जवळ नाही असा. गुगलवर तुम्ही टाकलास का तुमका लगेच वृंदावन रिसॉर्ट वैभववाडी टाकलास की तुमका सगळं ॲड्रेस सकट तुमका सगळं इकडे येता. एकदा नक्की विजिट करा इकडे. काय नाही वॉटर पूल आमचे काका एकदम स्पॉट मध्ये. बघा किती माळ झाली आहे. चिंटू कसं वाटतंय? गारगार वाटतंय? थंडी वाटते? मग अजून माणसं पण भरपूर येली असतात. आमची मोजकीच माणसं असतात आणि आजूबाजूच्या पण याच्यातली भरपूर रविवारची असली तरी माणसं येलेली असतात. अजून पर्यटक नवीन नवीन येतच असत. तर आज रविवार असा मुंबईकारी इलेले असत. मे महिन्यात पूजेक होमपूजा असतली, सत्यनारायणाची पूजा असतली, त्यासाठी सगळे इलेले असत आणि त्यांना एक दिवस भेटतं रविवारच्या सुट्टीसाठी ते येतात.
हा या 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 ए बाजू काय बाजू या 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 आमचे काकाश्री आता स्लाइड वरसून खाली येताना नाचा 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 चला मजा तर चालू असा आपण बाकीचा परिसर पण फिरवतोय तुमका इथो रेन डान्स इकडे असा रेन डान्स पासून आपण इकडे यायचा बघताच तुम्ही कशा प्रकारे वाया चालल्या तुमका पण मजा करून जास्त तर यावा वैभववाडीत वृंदावन रिसॉर्टला मजा करा मजा चला 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 पिकनिक संपली पिकनिक इज ओव्हर मंडळी आता आम्ही चालला असं रिटर्न आपल्या घरी हे आता व्हिडिओ करूक मोठा वेळ लागतलो शॉर्ट टाकते तुका चालला असं बाय बाय वृंदावन तर म्हणजे आमची पिकनिक ओव्हर झालेली आहे काका पण मस्त एन्जॉय केलाय काका कसं वाटलं एकदम भारी की ना आणि आता आम्ही जाऊन निघाला असा तर म्हणजे कसं वाटलं आजचा व्हिडिओ आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आमचा व्हिडिओ आवडला असता आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे आमचे काकाश्री आणि आता आम्ही जाऊन निघाला असा कारण आमच्या तिथून जाऊन क्रिकेट खेळायचो असा त्यामुळे आम्ही पटापट चालला असा तर भेटूया मंडळी पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच व्हिडिओ करून मी तुम्हाला भेटत असले तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया मंडळी पुढच्या व्लॉगमध्ये धन्यवाद.